आपण सर्व व्यक्तीने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदे जी को प्रणाम। परमात्मा परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन पाटील यांच्या भव्य पटांगणावर मोरगाव या ठिकाणी या संमेलनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। त्यानिमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महानतेगी बाबा जुमदेजी सम उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे आम्हा सर्वांना प्रेम देणारे आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी ठुकरीकर सुद्धा उपस्थित आहे। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे वेळेवर उद्घाटक झालेले सन्माननीय मंडळाचे सहसचिव मोरेश्वरजी गबने साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख साहेब, कोषाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी उराळे साहेब, ज्यांनी महानतेगी बाबा जुमदेजीच्या फोटोचे स्वागत केलं। सन्माननीय राजूजी तिजारेजी, मार्गदर्शक टवेपार, आणि या कार्यक्रमामध्ये मंडळाचे माजी सहसचिव आणि बँकेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय सेवकरामजी दिवटे साहेब, या मंचावर विराजमान सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच, या गावातील प्रथम नागरिक, सरपंच महोदय, तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील, राजनैतिक पक्षातील सर्व नेते मंडळी, उपस्थित समाजसेवक सेविका, आई बहिणी, बाळगोपाळ, या सर्वांना माझे प्रणाम। मोरगाव येथील सर्व ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, आई बहिणी, बाळगोपाळ यांना सुद्धा माझे प्रणाम। म्हणजे बँकेचे नाही म्हटलं का मी ना, तर बँकेचे उपाध्यक्ष होते ना म्हणून म्हटलं मी। आणि तिकडे मागे अजून बसले आहे नाही, ईश्वरकरजी दोन आहे ना, एक संचालकही बसले आहे, आजी माझी लोक बसले आहे, नाही तर दुसरं काय, त्या लोकांचाच तर संगम चालू आहे ना हा। आणि ज्यांची हा या ठिकाणी 10 वर्षाच्या नंतर या ठिकाणी हा भगवत कार्याचा लाभ मिळून दिला, या मोरगाव परिसरातील मार्गदर्शक सन्माननीय चंद्रशेखरजी पाटेकर, मार्गदर्शक मोरगाव व सेवक बांधव, आणि जे या कार्यक्रमाचे सूत्राचे संचालन करत आहे निखिलदादा आमिळडुके, सेवक धर्मपुरी, या ठिकाणी पुष्कळचं मार्गदर्शन या ठिकाणी झाले। मार्गदर्शन रोज होत आहे आणि हा मार्ग फक्त शब्दावर आहे। महानतेगी बाबा जुमदेजी निष्काम सेवा, निस्वार्थ सेवा या भावनेनं हा मार्ग या भगवंताची प्राप्ती स्वतःच्या कुटुंबाकरता केली, तुमच्या आमच्याकरता केली नाही। परंतु महानतेगी बाबा जुमदेजीनं जेव्हा वाटलं की या देशामध्ये, या जगामध्ये अनेक अंधश्रद्धा ग्रसित लोक आहे, ज्या दीनदुखी गरीब लोकांची पिळवणूक तांत्रिक मांत्रिकाद्वारे, लॉटरीद्वारे, अनेक वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन ह्या गरीब लोकांची पिळवणूक आहे, म्हणून महानतेगी बाबा जुमदेजीने या मानव धर्माची स्थापना करून या मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसार करण्याकरता या ठिकाणी सुरुवात केली आहे। तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी दुःखी होतो, कोणाला TB, कॅन्सर, महारोग, कोणाला दारूचे व्यसन, कोणाला भूतबाधा, असे असंख्य रोग घेऊन आपण या मार्गामध्ये आलो आणि मार्गामध्ये आल्याच्या नंतर सुखी समाधानाने जीवन जगून राहिलो आणि जीवन जगत आहोत। मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, परंतु काही काही लोकांनी या अंधश्रद्धा बी या ठिकाणी खूप पुष्कळच्या ठिकाणी आम्ही पाहतो आहे, आणि त्या अंधश्रद्धेच्या प्रकार, त्या अंधश्रद्धेच्या बाहेर आपल्याला कसं निघायचं आहे हे तुम्हाला सर, काल आमचा एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये आम्ही ते लोणारा, त्या तिरोडा क्षेत्रामध्ये लोणारा ज्याला पूर्ण भूताच्या
पूर्ण डान्स वगैरे झाला, लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर एक मार्गदर्शक आणि सेवक आणि पदाधिकारी, सेवक मार्गदर्शक पदाधिकारी कसा असावा याच विषयावर तुम्हाला मी मार्गदर्शक अनुभवाच्या माध्यमातून सांगतो आहे. तुमचा विरोध झाला तरी चालेल, परंतु आपलं ध्येय जीवनामध्ये कधी सोडू नका. आपलं ध्येय जीवनामध्ये कधी सोडू नका. रास्ता चलना साफ, चाहे उसमें देर हो, बात करना खरी, चाहे किसी से बैर हो. बिलकुल बोलायची सुस्ती करायची नाही. जे व्हायचे ते होणार आहे. तुमच्या आमच्याने काही होणार नाही. करता करिता तो घडवणारा तो आहे. आम्ही म्हणतो आम्ही या मार्गात आलो तर कोणते नातेवाईक पाहून आलो नाही, जात पाहून आलो नाही. तो माझ्या तेली होय, तो माझ्या कुणबी होय, तो माझ्या कोष्टी होय, तो कलार होय, तो ढिवर होय, ह्या जाती पाहून आम्ही मार्गामध्ये नाही आलो. प्रत्येक जातीचे प्रत्येक संत या जगामध्ये विश्वाच्या पाठीवर आहे. सर्वांचे संत होते. मग संत असताना आम्ही तो धर्म तो मार्ग सोडून आम्ही या मानव धर्माच्या मार्गामध्ये महांतेकी बाबा जिमदीजीनं या मानव धर्माची स्थापना केली. मग आम्ही या धर्मामध्ये का आलो? काही तर फरक असेल, काही तर अंतर असेल. ज्या गोष्टीची अंमलबजावणी होत नाही, जो व्यक्ती जो संत जो स्वतः अंमलबजावणी करते आणि लोकांना सांगते, तर त्याच्यामध्ये 90% लोकांमध्ये परिवर्तन होते आणि तो धर्म तो हळूहळू समोर जाते. आज आम्ही पाहतो आहे की तो माझ्या नातेवाईक आहे, तो असा आहे, तो तसा आहे, मग आपण तिकडे चाललं जाऊ वगैरे वगैरे. एका सेवकाचे उदाहरण देतो. पण सेवक कसा असावा? माझ्या भाच्या लागते, मरण पावला तो, आणि वाठोळा परिसर हिवरीनगरकडे राहते. 9वा हवन त्याच्या इथं होतं. मला माहीत नाही त्याचे फोटो कुठली आहे, मला नाही माहीत. त्यांनी एका भजनवाल्याला सांगितलं की बा माझ्या इथं 9वा हवन आहे आणि तुम्ही भजन करायला या. त्या भजनवाल्याने त्यांना सांगितलं म्हणे तुमची याची फोटो कुठली आहे? त्यांनी सांगितलं माझी फोटो ट्रस्टची आहे म्हणे. तर ट्रस्टची फोटो आहे तर मी तुमच्या इथं भजन करणार नाही म्हणे. तर काऊन नाही म्हणे? आम्हाला बंदी आहे म्हणे. तर त्यांनी सांगितलं मदनकरजी माझे मामा आहे म्हणे. तर ठीक आहे म्हणे, तू मदनकर साहेबाला फोन लावा आणि त्यांना सांग म्हणे, ते जर म्हणते तर मी तुझ्या इथं भजन करतो म्हणे मी. त्यांनी मला माझ्या भाच्याने मला फोन केला, मामा म्हणे माझ्या इथं हवन आहे, 9वं हवन आहे, आणि ते भजनवाला म्हणते म्हणे की मदनकर साहेब जोपर्यंत म्हणत नाही मी तोपर्यंत भजन करत नाही. म्हणलं काहून? मी कायले म्हणून, मला का घेणं नाही म्हटलं तर भजनाशी. तू आपला हवन पाय आणि तू आपलं भजन पाहिजे. म्हणजे तुझ्या इथं फोटो कुठली आहे? तर मामा म्हणे ट्रस्टची आहे. मग म्हटलं तुझ्या घरी हवन तो भजन करणार नाही, तो तुझ्या इथं भजन करणार. पण त्याची पूर्ण तयारी झाली. आदरणीय मंच हे आमच्यासाठी शीख आहे, पण आम्ही शिकतो का? नाही शिकत. अरे का होते? इथेही भगवान आहे तिथेही भगवान आहे. हो, मग इथेही होता भगवान, तिथेही होता, मग 33 कोटी देवता सोडून सांग तू आला का? मग त्यांनी त्याला सांगितलं. त्यांनी मला फोन केला. मी म्हटलं तू गणेश दादा, तुला जर मंडळाचे भजन जर तुला ठेवायचे असेल तर तुला हे कार्य ट्रस्टचे कार्य बंद करून मंडळाच्या मार्गदर्शकाकडून तुला कार्य घ्यावं लागते. त्यांनी तसंच केलं. आदरणीय मंच त्यांनी कार्य सोडले आणि त्यांनी मंडळाच्या मार्गदर्शकाकडून कार्य घेतले. मग कसा पाहिजे सेवक? असा ध्येयवाजी पाहिजे. नाही तर आज हां इथेही भगवान आहे तिथेही भगवान आहे. लोक हेही म्हणते बाबानं का संबंध तोडायला सांगितले का म्हणते, भावाभावामध्ये फूट पडण्यामध्ये सांगितलं का म्हणते.
का हो आदरणीय मंच, 3 ऑक्टोबर 1996 महांतेकी बाबा जुमदेजी भगवंतामध्ये विलीन झाले. त्याच्या आधी कोणती संस्था होती? एकही संस्था उघडली नव्हती. फक्त एकमेव संस्था कोणती होती? जी महांतेकी बाबा जुमदेजीनं त्या एका सेवकाला, त्या उमरेडवाल्याला हकललं होतं, तू बी जा आणि तुझ्यासोबत जेवढे सेवक आहे म्हणे तेवढे सेवकांना तू घेऊन चालला जा म्हणे. बाबाच्याच जातीचे होते का नाही? पण बाबांनी का म्हटलं, तू बी जा आणि तुझ्यासोबत दुसरे जे येत असतील त्यांना घेऊन चालला जा म्हणे. 96 पर्यंत कोणती संस्था निर्माण झाली नाही. आणि मग 96 गेल्याच्या नंतर, बाबा गेल्याच्या नंतर, बाबाच्या पार्थिव शरीर अग्नीमध्ये श्वास झाल्याच्या नंतर फक्त पदासाठी, खुर्चीसाठी वादविवाद निर्माण झाले आणि मंडळाचे तुकडे व्हायला सुरुवात झाली. आहे ना, लोक म्हणते आमच्या याच्यात बी काय काय डुप्लिकेट लोक आहे, इकडे भी आणि तिकडे भी, थाप इकडे भी मारते तिकडे भी मारते, डग्गा भी मेरा तबला भी मेरा, चित भी मेरी पट भी मेरी, कंठा मेरे बाप का, दोन्हीकडे चालते. काहून का? पुढं काही काम आहे, स्वार्थ साधवायचा आहे. मला कोणाकडून काही स्वार्थ साधण्याची गरज नाही आहे, साधवायचा नाही आहे. जेव्हाच्या ते होणार आहे, बाबाला जे घडवायचे ते भगवंताला ते घडवणार आहे. त्या सेवकांनी केलं. आणि आज काय काय लोक हे म्हणते की नाही, तो माझ्या नातेवाईक आहे, माझ्या काका होय, माझी मावशी होय, माझ्या मावसा होय, माझ्या मामा होय. मग तिथं हवं ना ते भगवान इथं बी आहे, तिथंही भगवान आहे. मग त्याले नाते जर जोडायचे असेल तर त्या लोकांनी महांतेकी बाबा जुमदेजीच्या आदेशाचे पालन करून मंडळाकडे त्यांनी यायला पाहिजे. आम्ही कशाला जाऊ त्याच्याकडे? मी तर जात नाही, आजपर्यंत गेलो नाही, पुढे जाणार नाही. नातेवाईक नातेवाईकाच्या ठिकाणी, संबंधाच्या ठिकाणी. जेव्हा आमच्यावर दुःख होते, टीबी, कॅन्सर, महारोग होता, HIV एड्स होता, दारूमध्ये ग्रसित होत होतो, सट्टा जुवा खेळत होतो, तेव्हा आम्हाला कोणताही नातेवाईक आमच्या जवळ आला नाही. त्यांनी आम्हाला कधी सांभाळलं नाही. आमच्या घरच्या लोकांना प्रोत्साहन कधी दिलं नाही, कधी प्रेमाचे शब्द बोलले नाही. आज त्या महांतेकी बाबा जुमदेजीमुळे आमच्या कुटुंबाला समाधान मिळालं. आज आम्ही समाधानाने जीवन जगत आहोत, त्या फक्त महांतेकी बाबा जुमदेजीमुळे, कोणा व्यक्तीमुळे नाही. हे आम्ही का विसरतो? आणि आज म्हणतो नातेवाईक, तो आमच्या नातेवाईक, तो असा तो तसा. माझे वडील रामटेक क्षेत्रातले, माझा जन्म कामठीचा. कोणी विचारत नव्हता. जेव्हा आमच्याकडे हळूहळू पैसा येऊ लागला तेव्हा लोक हळूहळू नातेवाईक जोडू लागले. पहिले कोणी विचारत नव्हता. आज तुम्ही सांगा, तुम्ही दारू पित होते, नाल्यामध्ये पडून राहत होते, आमची स्वतःची पत्नी तोंड लपवून जात होती, कोणी म्हटलं नाही पाहिजे ह्या बेवड्याची बायको आहे म्हणून. ही परिस्थिती यावेळी निर्माण होती. कोणत्या नातेवाईकांना आम्हाला जेवण नाही केलं, त्या बाबांनी आम्हाला जेवण केलं. फक्त एवढा शब्द आम्ही जर आमच्या जीवनामध्ये जर लक्षात ठेवला तर आम्ही नाते होते. आणि इकडचे तिकडचे ट्रस्ट, कोणत्या संस्था आम्ही कधी लक्षात देणार नाही. आणि म्हणून तुम्हाला ते काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आज या मोरगावामध्ये संख्या जो भी असेल, 2-3 हजार जो भी लोक असेल, हा कार्यक्रम करणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या इकडे लोक हेही म्हणते दही काले बंद झाले. कायचे दही काले बंद झाले? तुला खायला भेटते म्हणून का? तुला दही काले बंद झाले म्हणजे तुला खायला भेटून राहिलं, तुला पोंगे फुकाले भेटून राहिलं? मंडळाचं का? मंडळाचे अस्तित्व तुम्ही छोटे छोटे कार्यक्रम घेऊन राहिले, मंडळाचे अस्तित्व खतम करून राहिले. तो अस्तित्व राखण्याकरिता मंडळ तुम्हाला छोटे छोटे कार्यक्रम सुद्धा देत आहे. तुम्ही जेवण दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, आम्ही आमच्या घरी जेवू शकतो एवढी क्षमता त्या महांतेकी बाबा जुमदेजी निर्माण करून दिलेली आहे. परंतु आम्ही का करतो? नाही. काही काही लोक आहे सुधारणार नाही. जितेची खोळ मेल्याशिवाय जाणार नाही. आणि म्हणून नाते गोते सोडा. जे बाबांना आदेश दिलं,
लोक म्हणते, मदनकर साहेब म्हणते, अध्यक्ष म्हणते काही इकडच्या तिकडच्या फोटोच्या याच्यामध्ये जाऊ नये. बिलकुल जाऊ नये, बिलकुल जाऊ नये. का होते पाहतो बरं, तुम्हाला काहीच होत नाही. ज्या ठिकाणी बाबाचा आदेश तुम्ही रोज विनंती म्हणता, प्रार्थना म्हणता, त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिला मी वेळोवेळी बाबाच्या आदेशाचे पालन करीन. करता का तुम्ही? फक्त विनंती आणि प्रार्थना म्हणता, फक्त विनंती आणि प्रार्थना म्हणता, बाकी विसरून जाता. आणि बाबांना आदेश कोणाला दिला? मंडळाला दिला. मग मंडळाच्या आदेशाचे पालन, तर मंडळ म्हणजे कोण? मंडळ म्हणजे कोणी व्यक्ती आहे का? शक्ती आहे. पण त्या मंडळामध्ये बसलेला व्यक्ती तोच आदेश देईन का नाही? हो, का दिवाल देणार आहे का ते तुम्हाला? ते भिंत तुम्हाला आदेश देणार आहे का? मग बाबाचा आदेश आम्ही पाळत नाही. जे व्हिडिओ ऑडिओ बनवतात, फेसबुकवर टाकतात, इकडेही भगवान आहे तिकडेही भगवान आहे, तर तिकडे जाणं इथं काऊन येते? आमच्या मंडळाच्या ग्रुपमध्ये सामील काऊन होते? तुम्ही त्याला सामील काऊन करून घेता? का करून घेता तुम्ही? आणि म्हणून तुम्हा लोकांना जागणं अत्यंत गरजेचं आहे. शब्द जो बाबांना दिलं त्या शब्दावर लक्ष ठेवायचे आम्हाला. बाकी कोणाच्या शब्दावर जो मार्गदर्शक त्या शब्दाचे उल्लंघन करत असेल, तुम्हाला सांगतो त्याला सर्वप्रथम समजावून सांगा. समजलं असेल तर ठीक, आणि नाही तर मग तुम्ही त्याला जागा दाखवा. त्या मी काऊन नाही राहू, कारण तुमच्या हातामध्ये आहे. ह्या संघटना निर्माण झाल्या का झाला? याला कारणीभूत कोण? 99.99% तुम्ही लोक दोषी आहे. सेवक आणि ह्या सेविका दोघेही दोषी आहे. हे नाही आहे, हा 1% 0.1 हे टक्के दोषी आहे. हे मार्गदर्शक आहे. तुम्ही मार्गदर्शकाला भगवान मानता, बाबा मानता, गुरु मानता. बिलकुल माना, माझं काही म्हणणं नाही आहे, माझं काही म्हणणं नाही आहे. जर तो मार्गदर्शक जर बाबाच्या नियमानं, बाबाच्या आदेशाचे पालन करून तुम्हाला सांगत असेल तर पालन करा, अन्यथा करू नका. आमचं याचं पटलं नाही, मग तो का करते माहित आहे? आपली दुकानदारी वेगळी करते, आपली दुकानदारी वेगळी करते, आणि त्याच्या मागं तुम्ही 99% लोक त्याच्या पाठीमागं जाता, आणि त्याच्यामुळे त्याची छाती वाढते. त्याची छाती वाढू देऊ नका, त्याच्या छात्यावर बसण्याचे काम करा. त्याच्या छात्यावर बसण्याचे काम करा, तर मंडळ कधी मागं राहणार नाही. मंडळ मागं राहणारच नाही. आणि म्हणून तुम्ही सक्षम, तुम्ही तयारीमध्ये असा. तुम्ही त्यांना दाखवा की हे बरोबर नाही आहे. बाबाचा आदेश मंडळाला आहे. तुम्ही मंडळाच्या बाबाच्या आदेशा व्यतिरिक्त इतर संस्थेमध्ये जाता, आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. असं किती लोक आहे बरं? खरा बरं, जर हात वरतं पाहतो बरं. बस एवढे. बाकीचे लोक जो दुसरा मार्गदर्शक गेले त्याच्या मागे मागे चालले जाल का? जा. एक शब्द त्या काळामध्ये भंडारबोडीमध्ये शब्द काढला होता. आमचे दिलीपजी कोलते कार्याध्यक्ष आहे त्या भंडारबोडीचे. एका नेत्यानं जे बी काही गडबड सडबड केली असेल, आणि मग शेवटी मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्याची घेऊन टाकली. ती पूर्ण टोपीच उतरवली होती मी. तुम्ही ना का केलं ते तुम्ही तिकडे पहा. तुम्ही आमच्या सेवकावर बोट ठेवू शकत नाही. तुमचा अधिकार नाही आहे सेवकावर बोट ठेवण्याचा. जे बी काय ते आम्ही पाहू, आमचे सेवक पाहून आम्ही पाहू. इतर लोकांना बोलण्याचा अधिकार नाही आहे. परंतु तुम्ही जर कर्म केले असेल तरच तो बोलले. मगाशी एक येऊन बोलला गेला. आमच्यामुळे ह्या सर्व घटना घडतात, आणि म्हणून त्या बाबाच्या आदेशाचे तुम्हा लोकांना पालन करणे अत्यंत गरज आहे. आज दुसरं इथं काय आहे? पटाची होड चालते. जोडी बैल नियमावलीमधील आहे. पटाची होड, कोंबड्याची काठी, चोरी करणे, खोटे बोलणे, हे सर्व लिहिलेलं आहे. तरी आम्ही पटाची होड लावतो, पटाची होड दाखवतो. कोणत्या नियमामध्ये सांगा बरं तुम्ही? दुसरं सांज वाद. सांज म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळी ज्योत लावते. कोणी बाई आली असेल, माणूस असेल, मुलगा आला असेल,
आणि बैलाची जोडी आल्याच्या नंतर संध्याकाळी रात्री आल्याच्या नंतर त्या तेलाची ज्योत विजली पुन्हा ज्योत लावते. आदरणीय इकडे चालू आहे. दुर्योधनजी सरोदे मामा, काही काही ठिकाणी चालू आहे म्हणून बोलतोय मी, असा बोलत नाही. कोणत्या नियमामध्ये दाखवा बरं. अरे संध्याकाळी तुम्ही आले, कबाड कष्ट केलं, शेतकरी शेतातून आलाय, नोकरी पाण्यातून आले, आपले हातपाय धुवा, आंघोळ करायची असेल तर आंघोळ करा, आपल्या सायंकाळच्या दिवाला आणि आपली प्रार्थना करा. नाही जितक्या वेळा तुम्ही या, बैलाच्या पहिले एक ज्योत लावान, ते विजली, मग बैल आले म्हणजे पुन्हा एक लावान, मग अजून कोणी आला तर अजून लावान का? हेच कामं करान का? एकच ज्योत आहे, एकच. लक्षात ठेवा, जो लावत असेल, जो करत असेल, आजपासून त्या सर्व गोष्टी बंद करा, त्या सर्व गोष्टी बंद करा. माफीचे कार्य का आदरणीय मंच, किती लोक आहे माफीचे कार्य देतात? नाही असं तर सांगा. जर एखाद्यानं हात वर केला तर पूर्ण लोकांना सांगेन टाळ्या ठोकासाठी, तुमचे मनोबल वाढवेल. कमीत कमी हिंमत तर केली बोलाची. कुठं लिहिलं हो नियमावलीमध्ये माफीचे कार्य करायची? कुठंच नाही आहे. चांगले चांगले ज्येष्ठ लोक एक म्हणते माफीचे कार्य करून दे. कायचे माफीचे कार्य? कुठून आणले तुला? एक मार्गदर्शक जुना म्हणते आणि एक दुसरा म्हणते तुला कुठून आणले म्हणते माफीचे कार्य? बाबाने केव्हा दिले माफीचे कार्य? का तुम्ही सकाळची विनंती करता, माफी मागता की नाही मागत? संध्याकाळी प्रार्थना करता, माफी मागता की नाही मागत? आणि रोज तुम्ही काही उलट सीधे धंदे करत राहा आणि माफीचे कार्य वर्षभर करत राहा. त्याला काही अर्थ आहे का हो? नाही, त्याला काही अर्थ आहे का? दिवसभर चुका करा, याला शिवाय द्या, त्याला शिवाय, याच्या मारा, त्याच्या मारा, त्याचे नांगर आपल्या घरी घेऊन जा, त्याच्या सोला घेऊन जा, त्या शेतातून चोरून घेऊन जा आणि बाबाले माफी मागा. कोणी शिकवलं हो? नाही कोणी शिकवलं? काही माफी वाफीचे कार्य नाही. ध्येय मानव मंदिर सजाना, ध्येयाची तिजोरी भक्तीसाठी ठेवा. उघडदार देवा, आता उघडदार देवा. आम्ही कोणता उघडदार उघडून आलो? आम्ही काय विचार करतो? काही माफी वाफीचे कार्य नाही आहे. नाही तर नियमावलीमध्ये पाहून घ्या. अरे तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये जर चूक झाली असेल तर पती पत्नी किंवा आई वडील बसेल, एकमेकांनी एकमेकाची माफी मागावी, स्वतःची सोडून स्वतः करावी आणि स्वतःच घरी कार्य करावे. काही कोणाला करत नाही आहे, पण काही काही जळकुकडे असे काही काही लोक आहेत. साहेब म्हणते मार्गदर्शकाची गरज नाही हो ना, तूच तर सांगितलं ना, तूच म्हणते ना, नियमावलीमध्ये स्पष्ट लिहिलं आहे ना. आणि ते मार्गदर्शक लोक मग मंडळाच्या विरोधात जातात, मग आमच्यासारखे लोक त्याच्या मागामागं फिरतात. आणि म्हणून कोणत्याच प्रकारचे माफीचे कार्य नाही, सांज ज्योत नाही. जो करत असेल तो आणि कोणीही पटाची होळ लावू नये, पटामध्ये जाऊ नये. एखादं ठीक आहे, मी बी जातो, गेलो, मंत्री वगैरे आले, आम्ही चाललो जातो, हा भाग वेगळा. परंतु आम्ही शर्यत लावतो, ते बैल जोडी हाकलतो, हे बरोबर नाही आहे. म्हणजे आम्ही बाबाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहोत, हे गोष्ट स्पष्टपणे होत आहे. आणि म्हणून हे सर्व कार्य आपण सर्व लोकांनी त्या ठिकाणी करू नये. आता काही लोक ट्रस्टमध्ये गेले, म्हणजे मंडळाचे लोक, हा नाते गोते. मगाशीच मी सांगितलं, माझे नातेवाईक बी आहे ट्रस्टमध्ये गेलेले आहे. काही लोकांकडे मंडळाची फोटो आहे, परंतु मी आजपर्यंत कधी त्याच्या इथं हवरामध्ये कधी गेलो नाही. काही लोक 20-25 लोक त्या ट्रस्टच्या लोकांच्या इथं हवनाच्या निमित्ताने जेवण करायला गेले. त्या मार्गदर्शकांना, त्या सेवकांना त्या चर्चा बैठकीमध्ये माफी मागायला लावलं. का चूक केली होत्या मार्गदर्शकांना? बरोबर, त्या मार्गदर्शकाच्या तुम्ही बाबाच्या आदेशाचे उल्लंघन केलं. त्याला जर वाटत असेल की नाही आम्हाला मंडळाचे फोटो पाहिजे, मंडळामध्ये जर सामील व्हायचे असेल, आमचे नाते गोते जर चालवायचे असेल, तर त्या लोकांनी मंडळामध्ये येऊन सामील व्हावं. त्या मार्गदर्शकाची चूक नाही, त्या सेवकाची चूक आहे. त्या सेवकाने बिलकुल त्या चर्चा बैठकीमध्ये येऊन माफी मागलीच पाहिजे. बाबाने सांगितलं आहे. मी टाकडीकर साहेब
रमेशजी ठुबरीकर साहेब जेव्हा अध्यक्ष होते, मी संचालक होतो. टाकळीकर साहेबांसोबतही फिरलो. मग त्याच्यानंतर वाघसाहेब झाले, त्यांच्यासोबतही फिरलो. परंतु असा प्रकार नाही. म्हणून नातेगोते बाजूला ठेवा. नियम एकाकडे. नियम म्हणजे नियम, कळक म्हणजे कळक, शिस्त म्हणजे शिस्त. नाही तर जाणार बापू तू चालला जाणार, मी नाही जात, तू चालला जा. काही गरज नाही का? तुमच्या घरी खायला भेटत नाही का? सर्वांच्या घरी खायला आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण सर्वांनी कुठेही काही करू नये. सांजवाद झाली तुमचे ये. आणि लोकांनी एकच हे धोरण अपनवलं आहे की बाबांनी सांगितलं नाही का नातेगोते तोडाले. आम्ही न कुठं म्हटलं तुम्हाला तोडा. आम्ही म्हटलं का तुम्हाला अध्यक्ष म्हणते का तुम्हाला नातेगोते तोडायचे? लोक तोडा ना आणि तुम्हाला जोडून ठेवायचे. मग मंडळामध्ये येऊन जा. मंडळामध्ये या ना. मंडळाच्या बाहेर काहून जाता? बाबाच्या आदेशाचे उल्लंघन काहून करता? आता हे उराडे साहेब आहे, याचे वडील दुसरे अध्यक्ष होते मंडळाचे. मोगर कसा तलावाचे माहिती आहे का नको तुम्हाला? त्या मोगर कसा तलावामध्ये यायचे वडील फसले होते. कोणाचे? प्रवीणजी उराडे साहेबाचे. कसे निघले होते? बा एखादा दृष्टांत घडते. बाबाची चप्पल त्या ठिकाणी राहिली, बाबाची चप्पल ठिकाणी राहिली. आणि जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बाबाच्या पायाला खडा रुतला. तोपर्यंत काहून नाही रुतला बाबाले? काय ते प्रसंग होता का नाही? आणि आता ते आता मोगर कसामध्ये लोक तिथं त्या बाबाची पादुका चबुतरा बनवला. दर्गे नाही बनते का चपलाचे, तसं तिथं दर्गा बनवला. आणि आमच्यासारखे चांगले चांगले हुशार लोक, बाबाची पादुका होती तिथं जाते. आणि एक सेवकीनबाई तिथं मस्त नारळचे दुकान लावून बसते. आणि तिथं जो सेवक होता त्याचा नंबर बी माझ्याजवळ आहे, सेव आहे. तो 8-10 दिवसानंतर त्याची ट्रान्सफर झाली, तो फोन करत राहते. त्या गार्ड, सिक्युरिटी गार्डमध्ये होता. रोज तिचा धंदा होत होता. पादुका, बाबाच्या पादुका. ह्या पादुका काय त्या सिमेंटच्या होय? बाबाच्या कुठं राहिल्या? राहिल्या कुठं आणि ठेवते कुठं? होती पश्चिमेमध्ये आणि ठेवते पूर्वेमध्ये. इथून बी अंधश्रद्धा लोकांची आहे. अरे आम्ही अंधश्रद्धा बंद केली. मानव ने बनाई हुई कला को देखा, भगवान को नहीं देखा. सौराष्ट्राची दौरा करके मैंने प्रणाम नहीं किया. आम्ही कोणाला करतो? बाबा म्हणत होते, मार्गदर्शन जेव्हा करत होते तेव्हा म्हणत होते भगवत कृपा खड़ी है, हम लोग सब मिलके प्रणाम करेंगे. कोणती भगवत कृपा आहे? वो ही भगवत कृपा आहे, ही भगवत कृपा नाही का? आम्ही कोणत्या भगवत कृपेला करून राहिलो नाही का? महाकुंभ मेळा चालू आहे आता. आपला 12 वर्षाचा बी त्याग येत आहे का नाही? 12 वर्षाचा त्याग येते, तोही महाकुंभ आहे. परंतु खरा महाकुंभ का हो? त्या महाकुंभ मेळ्यामध्ये किंवा नदीमध्ये आंघोळ केल्याच्या नंतर का पाप धुतले जाते का हो? पाप धुतले जाते का? हे श्रद्धाचा भाव आहे. हा श्रद्धा आहे, ज्याची त्याच्या परी श्रद्धा आहे. परंतु बाबांनी सांगितलं माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं. आज तिकडे महाकुंभाचा मेळा चालू आहे, तो 2-4 दिवस 8 दिवस चालवणार. परंतु परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या महाकुंभ मेळा हा सतत वर्षभर चालू राहते. हा सतत वर्षभर चालू राहते. त्यागाचे हवन, 9वे हवन, सेवक संमेलन, हा महाकुंभ आणि हा मेळा. हा महाकुंभ आणि हा मेळा तो तिथं डुबकी मारून राहिले. आणि हे तुम्ही लोक यायच्या जे बाबांनी शिकवण दिली आहे त्या तत्वशब्द नियमाच्या आधारे तुम्ही याच्या माध्यमातून डुबकी मारताय. हा खरा महामेळावा आहे, हा कुंभमेळा आहे. साधारण गोष्ट नाही आहे, साधारण गोष्ट नाही. जर समजा नदीमध्ये गेल्याच्या नंतर जर पाप धुतले गेले असते तर मग ती गंगा कुठं गेली असते? हा श्रद्धा आहे, श्रद्धेचा भाग आहे, श्रद्धेचा भाग आहे. ज्याची ज्याच्या परी जशी श्रद्धा असेल तसं करे. आणि आपण जिथं श्रद्धा ठेवली तिथं भगवान आहे. विश्वास, श्रद्धा आम्ही ठेवतो. आणि महानतेकी बाबा जिंदजीनं हा जो भगवंताला प्राप्त केला हा साधारण नाही आहे. हा विश्वाचा आहे, विश्वाच्या देवता, आराध्य देवता आहे विश्वाचा. त्या भगवंताला सारं जग मानते, जग. आणि तो विश्वाचा दाता भगवान बाबा हनुमानजी महानतेकी बाबा जिंदजीने त्यागानं प्राप्त केला आहे, साधारण बाब नाही आहे. निष्काम सेवा निस्वार्थ सेवेनं बाबांनी केला आहे.
आणि म्हणून आपण सर्वांनी नाते गोते सर्व विसरावं. दुसरं आलं, जेवणाच्या कार्यक्रम समाप्त होईल, आभार प्रदर्शन होईल, प्रार्थना होईल. जेवणामध्ये आम्हाला दिसून जाईल खरी माणुसकी. जेवण करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा, ह्या इच्छे जे मार्गदर्शक आहे पाटेकरजी, हे यांच्या जवळचा पैसा नाही आहे. तुम्ही लोकांनी पैसा दिला, गोळा करू करू पैसा दिला आहे, परिश्रम केलेला आहे. जे बी काही जेवण असेल 10 मिनिटं अर्धा तास उशीर होईल, जेवढं जेवण लागते ना तेवढंच घ्या. जसं तुम्ही घरी खाता ना तसं इथे खा. नाहीतर लोक मले भेटते की माया बापाले भेटते, मार उसनवार घेऊन घेते, मार पुऱ्या घेऊन घेते, जिलेबी घेऊन घेते, भातावर भात घेते, पोळ्या टाकते, भाजी टाकते आणि मग 2 घास खाते आणि मग ठेवून देते. अशाकडे बी एकमेकाने लक्ष द्या. अशाकडे बी एकमेकांनी लक्ष द्यावं की कोण आमची सेविका आणि सेवक असं उष्ट टाकत आहे. जर उष्ट टाकत असेल ना त्याच्या पदरावर बांधून देऊन टाका, हे घेऊन जा म्हणा आपल्या घरी. किती हाल अपेक्षा सहन करतो आम्ही. हा, राबतेत आमचे आई वडील, पैसा कमवते. आज जे पैसा कमवलेला पैसा तुम्हाला देऊन राहिले, तुम्ही सेवक संमेलन करून राहिला, जेवण करून राहिले. 60% जेवण तुम्ही करता, 40% जेवण तुमच्या वाया जाते. असं होऊ देऊ नका. कोणतंही संमेलन असेल, प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येकाने एकमेकाकडे लक्ष द्या. जर लक्ष दिलं का नाही तर तो घेणारा माणूस 2 घास कमी घेईल, उपाशी राहील तरी चालन, परंतु वाया गेलं नाही पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जेवणाचा प्रकार आहे. मगाशी लिल्लारीजीने सांगितलं, मी ना ऐकलं, मी ना पाहिलं नाही बाबाचं, मी ना ऐकलं, मी ना पाहिलं नाही. बाबा जेव्हा दौरा करत होते तेव्हा रात्री जेवण झाल्याच्या नंतर, जेव्हा आराम केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बाबा हे म्हणत होते तर तुमच्या इथं काही शिळं वाटलं आहे का. बाबा पहिले शिळं वाळायला लावत होते. मी स्वतःची स्तुती करत नाही आहो, कोण खाते नाही खात, मी माझ्या घरी शिळं खातो, मी माझ्या घरी शिळं खातो, फेकत नाही. मी त्या सेवक संमेलनाच्या माध्यमातून जेव्हा जातो, ज्यांच्या इथं मुक्काम राहते त्याला पहिले विचारतो वाचला आहे का, पहिले ते वाळ, ते खातो आम्ही. संमेलनामध्ये माझी नजर राहते की इथं का बनवलं आहे, का नाही बनवलं आहे. ते त्या ताटामध्ये जे असेल ते आमच्या ताटामध्ये जर दिसल तर खातो, अन्यथा खात नाही. काही ठिकाणी आम्ही पोळ्या वापस केल्या, नाही खात आम्ही, आमच्या घरी जाऊन सनी खाऊन. परंतु आम्ही जो सेवक खाईन तोच सेवक. आम्ही तर काही लोक म्हणते साहेब लोक चेअरवर बसून खाते. आता त्या दिवशी आम्ही मातीमध्ये बसून खाल्लं. कोणतं गाव आहे तो, शंकरजी टेंबरेजी कोणतं तरी गाव आहे, असं शेत होतं. पूर्ण मीटिंग टाकली होती आणि पूर्ण गजरा पडला होता, कचरा. आम्ही तिथं खाल्लो. आज त्याला म्हटलं एक व्हिडिओ बनवा आणि टाका. आम्ही कचऱ्यामध्ये बसून खाऊन राहिलो. भेंडाळा या गावामध्ये जिथं भेट ना, अरे मन चंगा तर कटोती में गंगा, नाही तो आपल्याला काय करणं पडतं नाही का. आणि म्हणून जे बाबानं केलं तुम्ही आम्ही करू शकत नाही. बाबाच्या पायाचे धुळ्याचे कण सुद्धा आम्ही नाही. परंतु काही तर चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही न केला पाहिजे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी असलं, आम्ही जे एक डायरेक्टर होता माझी, सकाळी नाश्ता करतो म्हणे, जेवण करत नाही, रात्री करतो म्हणे. आता मला सांगा 3-4 प्लेट नाश्ता रचून खाते तर पोट नाही भरत का. 3-4 प्लेट मस्त रचून खाय. एक दिवस आम्ही त्या भरवेलीमध्ये बकरा उकरा होता, रात्रीच्या उरला, आम्ही न खाल्लं, तो म्हण नाही खात, त्यांनी मस्त रचून खाल्लं. आणि मग आम्ही ज्या पहाडावर गेलो फिरायला, टेंबरेजी होते आणि आम्ही पाहिलं. आणि मग ते जे बिमार पडला का नाही, म्हणलं की नाही तब्येत खराब लगी, म्हणलं खा ले ना बाप का उसना, और खा, नाही खाताना तू नाश्ता करता ले, खा ले और ले ले और शेक. म्हणजे खायला भेटलं तर खूप खाऊन टाकायचं नाही का नड्यापर्यंत. म्हणून हे असे कृत्य करू नका. आणि बाबाच्या नियमाच्या बाहेर जर आम्ही जर गेलो त्याचा परिणाम सुद्धा होतो. एका बालाघाटमध्ये एका मार्गदर्शकाचा फोन आला, सेवक संमेलन होता. त्यांनी सांगितलं, सर बोले हम लोग बोले खाना नहीं बना रहे. अच्छी बात है,
दिन भर बोले 2 रुपए प्लेट में आलू पाव और चाय मिलेंगे। बोले बहुत अच्छी बात है। बोला हम भी पियेंगे, हम भी खाएंगे, 2 रुपये हम भी देंगे। नहीं साहब बोले आपके लिए बोले अलग से। बोला निकल, यहाँ कोई जरूरत नहीं, हमको नहीं खाएंगे, हम नहीं खाएंगे, अब अपने घर को खाएंगे, 2 रुपये हम भी देंगे और हम आलू पाव और चाय पियेंगे। बोला हम भी पैसे देंगे। बोला अरे जैसा सेवक, अरे तुम्ही इथं आले, समजा जेवणाची आहे ना पैसे घेतले, तर मग आम्ही पैसे नाही देऊन का? आम्ही का फुकटात खाऊन का? आम्ही फुकटात खाणार नाही। मग त्याने तो कार्यक्रम रद्द केला। आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या ठिकाणी माफीचे कार्य सर्व गोष्टी या ठिकाणी झाल्या आहेत। दुसरा आता आहे आई वडिलाची सेवा, शेवटचा टप्पा आहे। आई वडिलाची सेवा, सासू सासऱ्याची सेवा 5 वाजेत आले आहे आणि 5 वाजता कार्यक्रम संपूर्ण समाप्त करायचा। आई वडिलाची सेवा, सासू सासऱ्याची सेवा, खर्रा गुटखा बिडी सिगारेट पिणं हळूहळू बंद करा, हळूहळू बंद करा। महानतकी बाबाजी म्हणजे 30 सप्टेंबर 2013ला महानतकी बाबाजी डाक तिकिटीच्या उमेदवार झाला डॉक्टर अब्दुल हमीद अन्सारी, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री याच्या। 3 फरवरीला 2019ला का मिळालं? महात्मा गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार कोणाला मिळाला? मंडळाला। लोकमंत्री अध्यक्ष जाते नाही तर तू जाशील का? अध्यक्षच जाईल। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सुद्धा मंडळाला महानतकी बाबा जिंदजीला 3 पुरस्कार या केंद्र सरकारने 1 आणि 2 महाराष्ट्र शासनानं राज्य सरकारनं दिलेले आहे। मग आम्ही व्यसनमुक्त समाज, समजा एखादा कोणी जो खर्रा गुटखा सुपारी वगैरे खात नसेल, आमचा एक सेवक या गेटच्या बाहेर जाताना खर्रा खोटत असेल तर तो माणूस का म्हणून बापा हे तर सांगते व्यसनमुक्त समाज आहे, हा कुठला व्यसनमुक्त समाज आहे? खर्रा खाणे म्हणजे व्यसनमुक्त होय का? म्हणून नाही का तो? म्हणून खर्रा गुटखा खाणं बंद करा, आई वडिलाची सासू सासऱ्याची सेवा करा। ज्या सुननं त्या सासू सासऱ्याला आईचा दर्जा द्यावा आणि जे सासू सासऱ्या त्यांनी त्या सुनला कायच्या मुलीचा दर्जा द्यावा, तेव्हा आमचा परिवार सुरळीत व्यवस्थितरित्या चालन। आणि आई वडिलाची सेवा जो जर करत नसेल तो या जगामध्ये जीवनामध्ये कधी सुखी राहणार नाही। इसातले तुम्ही जर आपल्या आई वडिलाशी असे करत असाल, तुमचा मुलगा सुद्धा त्याच प्रकारे करणार आहे। ही गोष्ट लिहून ठेवा, तुम्ही तुमच्या जवळ लिहून ठेवा। काळ आहे हा, कोरोना आला, कोरोना गेला, त्यांनी ओळखी पटवून दिली, मायबापाची लेकराची संबंधाची ओळखी पटवली आम्हाला। कोणी नाही कोणाचे अनंती जाणे एकल्याचे, हा कोरोना काळ आम्हाला शिकून गेलेला आहे। आणि म्हणून तो कोरोना काळ समोर ठेवूनसानी आपण आपल्या आई वडिलांची सेवा करावी। सेवा करावी म्हणजे खूप घालावं नाही। 2 शब्द जर प्रेमानं जर बोलले तर जगामध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे। भगवंताला आम्ही पाहिलं नाही, आमचे आराध्य दैवत आमचे भगवान जर कोणी असेल तर आमचे आई वडील आहे, माझे आई वडील माझे आराध्य दैवत माझे भगवान आहे। त्यांनी माझ्यासाठी का कबाल कष्ट केलं मला माहित आहे। मीनं शाळाही सोडली होती, माझ्या वडिलांनी 20 वर्षाच्या याच्यामध्ये भर बाजारामध्ये मला मारलं, त्याचे पुण्य प्रताप आहे आज मी या ठिकाणी तुमच्या समोर लाखो लोकांच्या समोर या माईकवर बोलतो आहे। ते आमच्या आई वडिलाची पुण्य आहे। आपण मार्गदर्शक बोलला, तुमच्या आई वडिलाची पुण्य आहे। आई वडिलाची पुण्याला कधी विसरू नका, जीवनात नका विसरू। म्हणून आई वडिलाची सेवा, सासू सासऱ्याची सेवा, आणि दुसरं खर्रा गुटखा खाणं सोडा, आपल्या मुला मुलींना चांगलं शिक्षित करा। लिंग परीक्षण करू नका। कसा? नाही तर आजकाल काय पाहिजे? मुलगी नाही पाहिजे, नातीन नाही पाहिजे, ना तूप पाहिजे, कायले सातूचाराले नातू कायले पाहिजे, सातूचाराले पाहिजे का? आणि नातून नाही दिलं सातू तर मग का करा? म्हणून मुलीसारखी या जगामध्ये कुठेही माया नाही। जिच्या हातात पाळण्याची दोरी ती या जगाला उद्धारी। ती जर नसती, ती माता नसती तर तुमच्या आम्ही या जन्माला आलो नसतो। म्हणून लिंग परीक्षण करून मुलीची गर्भामध्ये हत्या करू नका। असं तुमच्या कुटुंबामध्ये जर होत असेल, प्रसंग येत असेल तर तुमच्या मार्गदर्शकाला फोन लावा, पोलीस स्टेशनला फोन लावा। कोणी जर उचलत नसेल, असा प्रकार जर होत असेल तर मला फोन लावा, मी तुमच्यासोबत आहो, मी तुमच्यासोबत आहो। लक्षात ठेवा, मुलीची हत्या करू 75% मुली आहे या जगामध्ये।
100% आदरणीय मंच मुलं आहे. उद्या जर मुलीची संख्या जर कमी झाली तर आमच्या नातवंडांनी लग्न कोणाशी करावं हा प्रश्न बेसावे. म्हणून हे होऊ देऊ नका. म्हणून ह्या सर्व गोष्टी होऊ देऊ नका. महिलांचा अपमान करू नका. महिलांचा अपमान कुठेही होता कामा नये. लक्षात ठेवा. कोणत्याही महिलेचा अपमान करणं म्हणजे आमच्या मातेचा अपमान करणं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जास्त काही या ठिकाणी बोलत नाही. आपण पहिल्या दिवसाची आठवण ठेवायची आहे. बाबाच्या आदेशाचे पालन, बाबाच्या शब्दाचे पालन, मंडळाच्या शब्दाचे पालन. जे मार्गदर्शक मंडळाला सोडून गेलेले आहे त्या मार्गदर्शकाला बाजूला सारून आपण मंडळासोबत संपर्क साधावा. याच्याकरता आमचे चंद्रशेखरजी पाटेकर यांनी आज सेवक संमेलनाचे आयोजन करणार. मगाशी आमचे पत्रकार बंधू बोलले, डोरले साहेब, 77 करोडचं काम त्या ठिकाणी होणार आहे. काम सुरू आहे. ब्रिजचं काम सुरू आहे. 4-6 महिन्यामध्ये तो काम होईल. सिमेंट रोडचं काम होईल, सौंदर्यीकरण होईल, सर्व होईल. 50 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात बी होणार आहे. पेपरमध्ये आलं. त्याचे व्हॉट्सअपवर मी आमचे आदरणीय पुरुषोत्तमजी डोरले साहेब, अजून त्यांचे मित्र इथं पत्रकार बंधू या ठिकाणी बसले आहेत, मी त्यांच्या व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवलेलं आहे. माझ्या मानस आहे. आम्ही लोकांनी ठरवलं आहे की जी गोष्ट ज्या लोकांनी डुबवलेल्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण गोष्टी त्या आश्रमामध्ये तुमच्या डोळ्याच्या समोर आणण्याचं स्वप्न आमचं आहे. आणि तो स्वप्न आम्ही आदरणीय मंचाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून करणार आहोत. लोकांचं काही नाही आहे. आम्ही पाहिलं बँक डुबवली, सर्व डुबवली. हे शिक्षित लोक होते. आमचे सेवकराम दिवटे साहेब माझ्यासोबत सहसचिव होते. आता हेही सहसचिव आहे. 60 लाख रुपये याचे डुबले बँकेमध्ये. मोरेश्वरजी गपणी यांची सख्खी मावशी. हे लोक, या लोकांनी जर आमच्या सारख्यासोबत संपर्क साधला असता का नाही, पैसे डुबले बी नसते. त्या बँकेतून खिचूखिचू बाहेर काढलं असतं, पैसे काढले असते. परंतु हे लोक अंधभक्त अंधश्रद्धेमध्ये गेले आणि म्हणून पैसा डुबला. उराडे साहेब, मी रामटेकला एक शेती घ्यायला गेलो होतो. त्यावेळेस संचालक होतो. माझ्या सागीत भावाचा फोन आला, अजी मदनकर साहेब जी म्हणे, हे म्हणे तुमची बँक डुबून राहिली. म्हणलं नाही तर अजी माझे पैसे आहे म्हणे. मला माहीत नाही म्हटलं. अरे त्या लोकांनी पूर्ण आपला पैसा काढला. आमच्या ग्रामीण लोकांना डुबवलं. आमच्या ग्रामीणच्या लोकांना डुबवलं. मी बी ग्रामीणचा माणूस आहो, लक्षात ठेवा. आणि ग्रामीणच्या लोकांना डुबवलं नाही तर बँक डुबू शकत नव्हती. आमच्यासारखे जे होते नातेवाईक, याच्या नातेवाईक, त्याच्या नातेवाईक, ते लोक अंदर जातील, त्यांना शिक्षा होईल म्हणून त्या लोकांनी बँकेला डुबवलं. आणि जे लोक तुमच्याकडे येऊ बोलतात ना, पोंगे फुकतात का नाही, त्याला विचारा बँकेला डुबवण्यामध्ये कोणाचा हात होता. कोणी अर्ज लावले होते त्यांनाच विचारायचं. बँक गेली, ग्राहक मंडळ गेला, दूध डेअरी सर्वच गेलं, मंडळी जात होतं. परंतु भगवंताच्या कृपेनं तो मंडळ वाचलं. लोक म्हणते मी न केलं, मी न केलं. कोणी काही केलं नाही, तो भगवंताने केलं त्याच्यात नाही. हो, त्या काळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते, पालकमंत्री होते, दारूबंदी विभागाचे मंत्री होते. त्यांनी ती लीज मिळवून दिली 30 वर्षाची. त्यावेळेस देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आजही ते मुख्यमंत्री आहेत. नितीन गडकरी साहेब यांच्या सानिध्यामधून 30 वर्षाची लीज मिळाली आणि तो मंडळ तुमच्या वाचला. त्या मंडळ आज आणि उद्या काही कधी होणार नाही. हे त्यांची कृपा आहे. त्या लोकांनी केलं. पण आज लोक म्हणते मी न केलं, तो म्हणते मी न केलं. अरे हो बापा, तुम्ही न केलं ना. कोणाकरता केलं? स्वतःचं घर वाचवलं ना आम्ही. काही उपकार केले का? नाही केले. परंतु त्या लोकांनी, त्या चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्या आश्रमच्या विकास होऊन राहिला. आमचे टेकचंदजी सावरकर साहेब ज्यांनी 5.5 करोड रुपये, कोटी रुपये त्या सिमेंट रोडच्या कामासाठी दिले. आता लोक का म्हणते हां एवढे करोड रुपये आले, मदनकर साहेबाला 10% भेटलं म्हणजे भेटलं. अरे तू 5च दे बापा, 5 तू घेऊन घे. इथून लोकांची तयारी की कुठं डोकं चालावं याच्यात काही समजत नाही. म्हणून त्या विकासाकरता
पहिले 14 एकर होती, मग 22 एकर झाली आणि आज 60 एकर झाली आणि त्या सर्वांचे मालक, त्या सौंदर्य करण्याचे करता धरता कर्णधार जर कोणी असेल आदरणीय आमचे मार्गदर्शक मंडळी, आणि आपण सर्वात आपण एकमेकाच्या टाळ्या वाजून स्वागत करून घ्यावं. आम्ही काही ना आम्ही निमित्त मात्र, आणि म्हणून एवढंच बोलतो, आईवडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा, मुलींचे रक्षण करा, त्यांना चांगलं शिक्षित करा, कोणी कोणाचा अपमान करणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपण बाबाच्या आदेशाचे पालन करा. कोणाच्या? बाबाच्या आदेशाचे पालन वेळोवेळी करायचे आपल्याला. तुम्ही करा, मी करीन. आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेत आहात, दरवर्षी घ्या. आदरणीय पाटेकरजी, आम्ही तुम्हाला कार्यक्रम देऊ, घ्या, दुमत नाही, 5-10 गाव मिळा आणि घ्या. जसं या ठिकाणी बोलवलं तसंच आपण दरवर्षी बोलवा अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार.